करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 9. आजोबांच्या बोलण्यावरून रेखाला हे जाणवलं की ते भरपूर दिवसापासून घराच्या बाहेर मोकळ्या हवेत गेले नाही. त्यामुळे तिला करमत नाही असं खोटं बोलते. आजोबाही बाहेर तिच्यासोबत गार्डनमध्ये जायला तयार होतात. ती आजोबांच्या हाताला धरून हळूहळू त्यांना गार्डनमध्ये घेऊन येते. आजोबा तिला गार्डनमधल्या प्रत्येक झाडाबद्दल सांगत होते. गार्डनमध्ये बरीच अशी झाडे होती जी आजोबांनी आणि आजीने सोबत मिळून लावलेली होती. रेखा, अगं तू ते मागच्या बाजूचं मोगऱ्याचं झाड बघितलंस का? त्याला खूप छान फुले येतात आणि तुझ्या आजीला ती फुलं खूप आवडायची. मी तिच्यासाठी रोज स्वतःच्या हाताने मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बनवायचो. आजोबा गालात हसत बोलले. आजोबांचं आजीवर किती प्रेम होतं हे तिला त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं. आजी किती नशीबवान होत्या ना की त्यांना खरं प्रेम करणारा जोडीदार मिळाला होता. नाहीतर माझं नशीब. लग्न तर झालं पण प्रेम करणारा जोडीदार माझ्या नशिबात नाही. रेखा विचार करत आजोबांकडे बघते. आजोबांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसडून वाहत होता आणि ते आजी आणि त्यांच्या भूतकाळात हरवले होते. आजोबा थांबा, मी बघून येते. मोगऱ्याला फुलं आहेत का? रेखा आजोबांना तिथे एका बाकड्यावर बसवत बोलते आणि मागच्या बाजूला निघून जाते. तेवढ्यात एक कार बंगल्याच्या गेटमधून आत आली. अर्णव आज लवकरच घरी आला होता. त्यांनी बघितलं आजोबा एकटेच गार्डनमध्ये बसले होते. तो घाईतच गाडीमधून उतरला आणि आजोबांकडे धावत आला. आजोबा, तुम्ही बरे आहात ना? आणि बाहेर तुम्ही एकटे काय करता? कुणी आणलं तुम्हाला बाहेर? अर्णव काळजीने आजोबांचा हात हातात घेऊन बोलत होता. आजोबा काही बोलणारच तेवढ्यात रेखा समोरून आली. तिने दोन्ही हाताच्या ओंजळीत मोगऱ्याची फुले आणली होती आणि ती खाली बघत त्या फुलांचा वास घेत येत होती. आजोबा, ही मोगऱ्यांची फुले, यांचा गजरा बनवून तुम्ही आजीला द्यायचे. किती छान वास आहे यांचा. आजीला खूप छान वाटत असेल ना? आणि तुम्ही कधी गुलाबाचे फूल आजीला दिले का? दिलंच असणार. तुम्ही खरंच खूप रोमॅन्टिक होता ना? सांगा ना मला, गुलाबाचे फूल तुम्ही आजीला कधी दिलं होतं? आणि आजी त्यावेळेस काय म्हणाल्या होत्या? रेखा बोलत बोलत आजोबा जवळ येते आणि समोर बघते. अर्णव तिची बडबड ऐकून आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. रेखाने अर्णवला बघितलं आणि तिची बोबडी वळली. काय बोलावं आणि कुठे तोंड लपवावं हेच तिला समजत नव्हतं. ती एकदा आजोबांकडे बघते आणि एकदा अर्णवकडे बघते आणि हळूच आजोबांच्या बाजूला जाऊन बसते की तिला अर्णव दिसणार नाही. आजोबा, हे काय चालू आहे इथे? तुम्ही तुमच्या आणि आजीच्या गोष्टी तिला सांगता. दिस इज नॉट फेअर. मी तुमचा नातू आहे ना? मला तर तुम्ही कधी नाही सांगितलं. आणि ही घरात येऊन 2 दिवस नाही झाले की तिच्याशी सगळं शेअर करायला लागले. मला हे अजिबात आवडलं नाही. अर्णव तोंड फुगवत बोलतो. आजोबा, तुम्हाला काही जळण्याचा वास येतोय का? रेखा हळूच आजोबांच्या कानात बोलते. रेखाचं बोलणं ऐकून आजोबा हसतात. अर्णव मात्र रेखाजवळ डोळे मोठे करून बघत होता. मी काही कोणावर जळत नाही. हे माझे आजोबा आहेत आणि त्यांना तू माझ्यापासून चोरलं आहे. तुझ्यामुळेच ते माझ्यासोबत कोणत्याच गोष्टी शेअर करत नाही आणि ते तुझ्यासोबत सर्व गोष्टी शेअर करतात. तू एक नंबरची चोर आहेस, चोर. अर्णव रेखाला चिडवत बोलतो. हे बघा, तुम्ही मला काहीही बोलू नका. हे बरं आहे तुमचं. उचलली जीभ आणि लावली टाळायला. ते काही तुमच्या एकट्यांचे आजोबा नाहीत. ते माझेही आजोबा आहेत. रेखा पुढे काही बोलणारच तोच आजोबा बोलले. काय रे ठोंब्या, तिच्यावर कशाला रागवतोस? तिला काहीही बोलायचं नाही. ती माझी गुणाची नातसून आहे. तिच्यामुळेच मी खूप दिवसांनी असा निवांत गार्डनमध्ये बसलो आहे आणि आज मला तुझ्या आजीचीही आठवण आली. आजोबांचा आवाज आजीच्या आठवणीमध्ये जड झाला होता. पण तुझी चॉईस मात्र आवडली मला. खूपच गुणाची आहे माझी नातसून. आम्ही सगळ्यांनी मिळून शोधली असती ना तरीही तुझ्यासाठी अशी मुलगी सापडली नसती. तुझंच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून एवढी प्रेमळ बायको मिळाली तुला. आजोबा रेखाचं मन भरून कौतुक करत होते. आजोबांच्या तोंडून रेखाचं कौतुक ऐकून अर्णवलाही बरं वाटत होतं. पण तो चेहऱ्यावर मात्र तसं दाखवत नव्हता आणि रेखाकडे आश्चर्याने बघत होता. आजोबा, ती माझ्यामुळेच या घरात आली ना? आणि तुम्ही दोघांनी तुमची एक टीम बनवून मला साईडला केलं. हे बरोबर नाही. हा माझ्यावर अन्याय आहे हा. हे देवा, तूच बघ रे कसं सर्वजण या बिचाऱ्या रेखावर अन्याय करतात. अर्णव नाटकी करत आजोबा शेजारी बसतो आणि आजोबांना मिठी मारतो. आजोबाही त्याला मिठीत घेऊन त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात.
रेखा मात्र अर्णवचं हे रूप बघून आश्चर्यचकित झाली होती. नेहमी चेहऱ्यावर राग घेऊन फिरणारा अर्णव आज चक्क गाणं म्हणतोय. तिचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली. त्यामुळे दोघेही आजोबांना घेऊन घरात आले. आज आजोबा खूप खुश होते. आजोबांना एवढा आनंदित बघून अर्णवही खूप खुश होता. तो आजोबांना त्यांच्या रूममध्ये सोडतो आणि तोही त्याच्या रूममध्ये येतो. रेखा फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली होती. तो तसाच येऊन सोफ्यावर बसला. रेखा फ्रेश होऊन बाहेर आली तर अर्णव सोफ्यावरच बसला होता आणि तो पाय हलवत हातांची चुळबुळ करत होता. रेखाने अर्णवकडे बघितलं. तशी त्या दोघांची नजरानजर झाली. पण रेखा काहीही न बोलता तयार व्हायला आरशासमोर जाऊन उभी राहिली. रूममध्ये आता नीरव शांतता पसरली होती. अगदी सुई पडली तरीही आवाज येईल इतकी. काहीतरी विचार करून अर्णव सोफ्यावरून उठला आणि शांततेचा भंग करत बोलला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. रेखा काहीही न बोलता अर्णव समोर येऊन उभी राहिली आणि तिने डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं आज मी खूप दिवसानंतर आजोबांना एवढं आनंदित बघितलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आनंद ओसडून वाहत होता. त्यांच्या डोळ्यात आज मला जे समाधान दिसलं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यामुळे तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत. त्यासाठी माझे शब्दही कमीच पडतील. थँक्यू सो मच रेखा. अर्णव भावनेच्या भरात बोलत होता. थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. ते माझेही आजोबा सारखेच आहेत आणि मला त्यांची काळजी घ्यायला आवडतं. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आजोबांचं प्रेम काय असतं ते अनुभवत आहे. आणि तुम्ही सुद्धा माझ्या आईसाठी खूप काही करत आहात. स्वतः तिला भेटायला जातात. तिच्या ऑपरेशनसाठी लंडन स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवले. तुम्ही जे माझ्या आईसाठी करत आहात हे सगळं एक सख्खा मुलगाही करत नाही. थँक्यू तर मी तुम्हाला म्हणायला हवं. तुम्ही जे माझ्या आईसाठी करत आहात ते मी कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकत नाही. रेखा इमोशनल होऊन बोलत होती. रेखाला इमोशनल झालेलं बघून अर्णवला वाईट वाटलं. पण चेहऱ्यावरून त्याने तसं दाखवलं नाही. ते आपण कॉन्ट्रॅक्ट तसं केलं होतं ना. तुझ्या आईची जबाबदारी मी घ्यायची म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करतो आहे. बाकी काही नाही. अर्णव असंच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेला. त्याचं बोलणं ऐकून रेखाला त्याचा राग आला. तरी मला वाटलंच हे कडू कारलं एवढं स्वीट कसं झालं. खरंच कडू कारलं ते कडूच राहतात म्हणतात ना. कारलं कितीही चांगल्या पद्धतीने बनवलं तरी ते कडू ते कडूच असतं. म्हणून म्हणे तसं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं म्हणून कर्तव्य आहे त्यामुळे करतोय. माणसाची काही किंमतच नाही याला. नुसता आपला इगो भरलेला आहे. रेखा डोळे पुसत मनात बडबडत होती. अर्णव सोफ्यावर जाऊन बसला. रेखा मनात काहीतरी विचार करत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. मलाही तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. मला एक सांगा, तुम्ही रियासोबत लग्न का नाही केलं. रेखा रागात बोलत होती. व्हॉट, हे काय बडबडतेस तू. आणि मी का म्हणून रियासोबत लग्न करायचं. अर्णव डोळे मोठे करत बोलतो. प्रेम करतात ना तुम्ही दोघं एकमेकांवर आणि तुम्ही दोघं लग्नही करणार होतात ना. रेखा रागाने लाल होत बोलते. काय तुला काय वेड लागलं की काय. उगच हवेत गप्पा मारू नकोस. आणि तुला कुणी सांगितलं मला रियासोबत लग्न करायचं होतं ते. आणि माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. अर्णव सोफ्यावरून उठत बोलला. ती रिया सगळ्या गावात डिंडोरा पिटते आहे. तिला तुमच्याशी लग्न करायचं होतं आणि माझ्यामुळे ते झालं नाही. मीच तुमच्या दोघांच्या मध्ये आले आणि त्यामुळेच ती माझ्यासोबत व्यवस्थित बोलतही नाही. आणि तुम्ही माझ्यासमोर भोळेपणाचा आव आणू नका. हे सगळं मला तिनेच सांगितलं. तुम्ही रियासोबत लग्न का नाही केलं आणि माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशासाठी केलं. रियाचं तर तुमच्यावर खरं प्रेम आहे. रेखा अर्णवकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलते. झालं तुझं बोलणं, आता मीही काही बोलू का. अर्णव आश्चर्यचकित होत विचारतो. रेखा फक्त त्याच्याकडे रागाने बघत होती. माझं त्या रियावर अजिबात प्रेम नाही. मला तर तिचा खूप राग येतो. लहानपणापासूनच नुसती माझ्या मागे पुढे करत राहते. बळजबरी गळ्यात पडणाऱ्या मुली मला अजिबात आवडत नाहीत. आणि ही रिया ही त्यातलीच आहे. मी हे सगळं तिच्या तोंडावर बोलून दाखवलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून. पण तिच्या डोक्यात मात्र ते उतरतच नाही. आता याला मी काही करू शकत नाही. आणि तुझ्यासोबत लग्न करायचं म्हणशील तर आजोबाच्या
आणि आईबाबांच्या जिद्दीमुळे मी हे लग्न केलं. नाहीतर या लग्नबंधनावर माझा अजिबात विश्वास नाही. उगच आपली तीच रोजची कटकट. आजोबांची शेवटची इच्छा होती. त्यांना माझी बायको बघायची होती. आणि आईबाबा देखील मला इमोशनल ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं आणि 1 वर्षानंतर या सगळ्या बंधनातून फ्री व्हायचं. आता कळलं तुला सगळं. आता मला त्या प्रियाबद्दल आणि बाकी सगळ्या गोष्टीबद्दल परत काहीही विचारायचं नाही. अर्णव रागात खरारी आवाज आणत बोलत होता. हो, कळलं. त्यासाठी एवढं ओरडायची काय गरज आहे? रेखा चिडून बोलते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि डोक्याला हात लावतो. मला एक सांग, जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा तू चाळणी घेऊन बसली होतीस का? म्हणजे देवाने तुला अक्कल दिली, पण तू ती अक्कल त्या चाळणीतून गाळून टाकली. अर्णव रेखाच्या कपाळावर बोट टेकवत बोलतो. माझी अक्कल काढू नका. माझ्याकडे भरपूर अक्कल आहे. स्वतःकडे बघा जरा. डोक्याचा वरचा मजला रिकामाच आहे. तुम्हाला जेव्हा देव अक्कल देत होता तेव्हा तुम्ही काय जिममध्ये गेले होता काय? त्यामुळे तुम्हाला अक्कल द्यायचीच राहून गेली. रेखा अर्णवच्या डोक्याला हात लावत बोलते. जिमला? रेखाचं बोलणं ऐकून अर्णव मोठ्याने हसू लागतो. हे बघून रेखा तिथून जायला लागते, तर तिचा पाय सोफ्याजवळ असलेल्या टेबलला अडकतो आणि ती पडणारच. तोच अर्णव तिला पटकन पकडतो आणि दोघेही गोल गोल फिरत बेडवर जाऊन धडाम पडतात. रेखा डोळे उघडते तर तिच्या नजरेसमोर अर्णव होता आणि तो तिच्या एकदम जवळ होता. त्याचा एक हात तिच्या मानेभोवती आणि दुसरा हात तिच्या कमरेभोवती होता. त्याचे ते गरम श्वास तिला तिच्या मानेवर जाणवू लागले आणि क्षणात तिच्या पूर्ण शरीरात एक सळसळीत वीज वाहून गेल्याचा भास तिला झाला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बुडाले होते. रेखाला अर्णवच्या डोळ्यात बघताच पूर्ण जग तिच्यासाठी स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं. त्याचा तो स्पर्श पूर्ण रोमारोमात भिनल्यासारखा वाटत होता. पोटात फुलपाखरं उडत होती. अर्णवच्याही काळजाचं पाणी झालं होतं. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. तिचे ते नाजूक गुलाबी ओठ त्याचं लक्ष वेधून घेत होते. त्याच्या हृदयाचे हार्टबीट वाढले होते आणि ते रेखाला क्लिअर ऐकू येत होते. दोघेही एकमेकांच्या आणखी जवळ येत होते. तेवढ्यात दारावरती टकटक आवाज आला आणि दोघेही पटकन भानावर आले. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि पटकन एकमेकांपासून दूर झाले. अर्णवने दार उघडलं तर समोर माया उभी होती. दादा, सगळेजण तुमची खाली जेवणासाठी वाट बघत आहेत, माया बोलून निघून गेली. अर्णवने दार लावून घेतलं आणि घाईतच बाथरूममध्ये निघून गेला. आता मात्र दोघांनाही एकमेकांकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. रेखा मात्र छातीवर हात ठेवून हृदयाची होणारी धडधड कमी करण्याचा प्रयत्न करत होती. हे काय झालं होतं मला? आपण काय करतोय याचं भानच राहिलं नव्हतं. पण ही जी काही फिलिंग आहे ती खूपच गोड आणि हवीहवीशी वाटत होती. रेखा मनातच विचार करत होती. अर्णव बाथरूममध्ये त्याच्या मनाला कोसत होता. रेखा माझ्यासमोर आली की माझं भानच हरपून जातं. आता जरा सांभाळूनच राहायला हवं. अर्णव स्वतःच्या मनाशीच बडबडत होता आणि रेखापासून दूर राहायचं मनाला समजावत होता. तो जेव्हा फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा रेखा रूममध्ये नव्हती. तो खाली आला तर सगळेजण डायनिंग टेबलवर बसले होते. रेखा आणि माया सगळ्यांना जेवायला वाढत होत्या. आजोबाही आज सगळ्यांसोबत जेवायला बसले होते. अर्णव येऊन जेवायला बसला. त्याने रेखाकडे एक नजर बघितलं, पण रेखा अर्णवकडे बघण्याचं टाळत होती. तिला घडलेला प्रकार आठवून ऑकवर्ड फील होत होतं. अर्णवची ही तीच परिस्थिती होती. तोही जमेल तेवढं रेखाकडे बघण्याचं टाळत होता.